हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहेत सगळे. आज मी मस्त बनवले आहे पंपकिन कटलेट. हे कटलेट आपण उपवासासाठी सुद्धा करू शकतो भगरीचा वापर करून. तर बघा, आपण बघूयात कसे केले ते कटलेट. मी काहीतरी बनवेल म्हणून शाळेतल्या मॅडमनी मला हा भोपळा दिला होता. नवीन काहीतरी करायचं म्हणून मी याचे कटलेट करायचं ठरवलं. आता हा भोपळा घेतलेला आहे, हा एवढा लागत नाही आपल्याला म्हणून मी त्याला कट करून घेतलं आणि याच्यातला अर्धा भाग शिलून घेतला. वरचं टक्कर जाड असतं आणि ते जर आपण तसं टाकलं तर ते शिजत नाही, ते नरम होत नाही, म्हणून मी याला काढून टाकलेलं आहे. आता हे पूर्ण काढून झाल्यानंतर याचे छान काप करून घ्यायचे. हे फळ मुळातच जाड असतं, म्हणजे कापायला ते जरा कठीणच जातं. आता बघा, मी याचे काप करून घेतलेले आहे. छोटे छोटे काप करायचे म्हणजे ते लवकरही शिजतं. त्यातलं बी अगोदर काढून घ्यायचं. बी काढल्यानंतर त्याचे काप करायचे आणि एका पातेल्यामध्ये बॉईल करून घ्यायचं. आता या फळाचे तुम्ही अजून कोणकोणते प्रकार करता किंवा तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही याला काशीफळसुद्धा म्हणतो आणि असं म्हणतात की काशीला जाऊन आल्यानंतर हे फळ खाऊ नये, असा एक विवाद आहे, खरं माहीत नाही. आता हे छान काप झालेले आहे. आता हे काप पातेल्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर त्याला छान गॅसवर बॉईल करून घ्यायचं. हे बॉईल व्हायला जास्त वेळ लागत नाही, पण मात्र हे चांगलं बॉईल झालं पाहिजे, चांगलं शिजलं पाहिजे. त्यानंतर आता हे थंड होऊ द्यायचं थोडं आणि थंड झाल्यानंतर त्यातलं पाणी काढून घेऊन ते आता हे छान थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी टाकला आहे थोडासा गूळ. आता हे फळ मुळातच गोड असतं, पण त्याच्यामध्ये मी थोडासा गूळ टाकला म्हणजे चांगलं गोड होऊन जातं. आता याला छान कालवून घ्यायचं आणि स्मॅश करून घ्यायचं. मी हे गोड केलेलं आहे. तुम्हाला जर याचे तिखट पुऱ्या करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये गूळऐवजी तुम्ही हिरवी मिरची, जिरं, लसण वगैरे घालून तुम्ही याचे छान पुऱ्या करू शकता. आता हे चांगलं स्मॅश झालेलं आहे. आता याच्यामध्ये स्मॅश झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे, पण त्याआधी मी इथे घेतले 2-4 वेलदोडे घेतले आणि ते आता बारीक करून घेते. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची म्हणजे ते लवकर बारीक होतात. आता हे बारीक झाल्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ. आता गव्हाचं पीठ आपल्याला गरजेनुसार टाकायचं आहे. याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही, म्हणजे जेवढं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये भिजवलं गेलं पाहिजे. आता आपल्याला याच्यामध्ये जेवढं पीठ लागेल तेवढं टाकायचं आहे. हळूहळू आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नुसतं गव्हाचं पीठ असल्यामुळे हे थोडंफार चिकट होतंच. आता आपल्याला जर असं वाटत असलं हे चिकट व्हायला लागलं किंवा पतलं व्हायला लागलं तर आपण याच्यामध्ये अजून पीठ टाकू शकतो. आता मी जेवढं 2-3 वाट्या पीठ घेतलं होतं, आता थोडं थोडं करून त्याला मळून घ्यायचं. जर गरज नसेल तर त्यातलं पीठ शिल्लक राहू शकतं, पण आता माझं पीठ हे सगळं लागलेलं आहे. जेवढं होतं मी 2 वाट्या घेतलेलं ते सगळं लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता असं थोडं चिकट झालेलं आहे. आता हे पीठ भिजून झाल्यानंतर याला थोडा वेळ तसंच ठेवायचं आणि थोडंसं ते फर्मेट होतं आणि त्यानंतर आपल्याला त्याचे छान कटलेट करून घ्यायचे. तुम्हाला जर याच्या गोड पुऱ्या बनवायच्या असेल तर तुम्ही याला अजून थोडं घट्ट मळून घेऊ शकता, म्हणजे त्याच्या छान पुऱ्या होतील. आता हे पीठ मळून झालं आणि मी याला अर्धा तास बाजूला ठेवलं होतं. अर्ध्या तासानंतर एक पॉलिथिन घेऊन त्याच्यावर एक छोटासा गोळा बनवायचा आणि हे कटलेट बनवून घ्यायचे. आता एका कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं मी. आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक किंवा 2 तुम्ही याच्यामध्ये तळून घेऊ शकता. तर हे गोड असल्यामुळे हे लवकर लाल होतं, म्हणून याला मंद गॅसवर छान तळून घ्यायचं, म्हणजे आतून सुद्धा ते छान तळलं जातं. तर अशा प्रकारे मी हे पंपकिन कटलेट बनवलेले आहे आणि जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.